Let's start. In earlier 3 lectures, particularly एक म्हणजे आपण आता शब्दज्ञानाचा जो सेक्शन आहे तो बघतो आहोत. Okay, to now up till now we have seen 3 major questions. First one is संधी. संधी कशा डिझॉल्व करायच्या त्याचे 2 लेक्चर्स आपण बघितलेले आहेत. Thereafter there is a question as लकारम लिखत. Okay, we have to recognize the लकार of a particular verb or a particular sentence. तो कसा लिहायचा ते आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर तिसरा त्याच्यामध्ये एक मेजर क्वेश्चन येतो तो म्हणजे कोणता धातुसाधित अव्ययानाम चयनम. इफ यू रिमेंबर लास्ट लेक्चर मध्ये आपण कोणता क्वेश्चन बघितलाय हाऊ टू रेकग्नाइज और हाऊ टू फाइंड आउट त्वांत ल्यबंत अँड तुमंत फ्रॉम अ पर्टिक्युलर पॅराग्राफ. विशिष्ट एका पॅराग्राफ मधनं त्वांत अव्यय कशी शोधायची, ल्यबंत अव्यय कशी शोधायची आणि तुमंत अव्यय कशी शोधायची याचं प्रॅक्टिकल विथ एक्झाम्पल्स अँड ऑल वी हॅव स्टडीड राईट टिल नाउ. Today we are going to look into the last question. शेवटचा जो आपला particularly शब्दज्ञानामधला शेवटचा जो प्रकार राहिलेला आहे that is विभक्त्यन्त्यपदानि चिनुत. Before I jump into that chapter or that particular section, I request to those who are learning Sanskrit from video, जे कोणी विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून शिकतात, आधीचे जे 3 लेक्चर्स आहेत संधी, लकारम लिखत आणि सायमल्टेनियसली तिसरं धातुसाधित अव्ययानाम चयनम, ती तुम्ही 3 लेक्चर्स व्यवस्थित पूर्ण करा. आणि त्यानंतर हे 4थं लेक्चर आहे जे आहे विभक्त्यन्त्यपदानि चिनुत. सो टुडे वी आर गोइंग टू सी की विशिष्ट विभक्तीचे शब्द कसे शोधायचे. नाउ तुम्ही 9th मध्ये असाल किंवा 10th मध्ये, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर स्टँडर्ड, 9th आणि 10th दोन्ही स्टँडर्डला हा क्वेश्चन सेम आहे, 1 मार्क साठीचा क्वेश्चन आहे. मग आपल्याकडे रस्ता काय उरतो विभक्त्यन्त्यपदानि चिनुत. इधर वी हॅव टू मेमोराइज दी वर्ड्स. आपल्याला सगळे शब्द जे आहेत देव वनमाला कविमती वारी नदी 8th मधले 4, भानु धेनु मधु वधू पितृ मातृ मरुत सरित जगत चंद्रमस अप्सरस अँड पयस, दीज आर दी वर्ड्स फॉर 9th. आणि जर 10th मध्ये असाल तर भगवत श्रीमत शशीन भाविन आत्मन राजन जन्मन नामन वाच दिश स्रज वणिज, हे सगळे शब्द दिश, हे सगळे शब्द आपल्याला न लागतील. सायमल्टेनियसली प्रोनाउन्स, जे काही प्रोनाउन्स आहेत म्हणजे सर्वनाम तद एतद यद किम. कुणाचा व्हिडिओ ऑन आहे शिंदे प्रथमेश, प्लीज टर्न ऑफ युअर व्हिडिओ. हर्षाली प्लीज टर्न ऑफ युअर व्हिडिओ. सो हे जे शब्द आहेत ते आपले सगळे पाठ लागणार आहे. ते शब्द जर पाठ असतील तर ऑटोमॅटिकली तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकाल. बट विदाउट मेमोरायझिंग वर्ड्स ऑर दी चार्ट्स हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याची एक सिंपल ट्रिक मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. प्लीज पे प्रॉपर अटेन्शन अँड नोट डाऊन इट प्रॉपरली. काय करायचंय तुम्हाला, फॉर एक्झाम्पल प्रथमांत पदानी, जर आपल्याला प्रथमेचे शब्द शोधायचे, ओके, क्वेश्चन कशा प्रकारचा असतो, प्रथमांत पदानी चित्वा लिखत और प्रथमांत पदानी लिखत मीन्स वर्ड्स एंडिंग इन प्रथमा. प्रथमा विभक्तीमध्ये जे काही शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचंय. काय करायचं हे लक्षात ठेवा. अ आ प्रथमा, काय म्हणतोय मी, अ आ प्रथमा. अ आ प्रथमा मीन्स व्हॉट, वर्ड्स एंडिंग इन अ और आ बिलोंग टू प्रथमा. नाउ ट्राय टू अंडरस्टँड. इथे 2-3 गोष्टी जरा थोड्याशा समजायला लागतील. अ म्हणजे काय, इट इज अ व्हॉवेल. अ काही असा येणार नाही. व्हेन आय से रामः, इफ यू ऑब्झर्व द वर्ड एंड्स विथ अह. व्हेन आय से रामाः, द वर्ड एंड्स विथ आहा. सो व्हेन आय से अ आ, तुम्हाला कळायला पाहिजे की मला नेमकं म्हणायचं काय. आर यू गेटिंग माय पॉइंट. व्हेन आय से अ आ मीन्स व्हॉट, वर्ड शुड एंड विथ अह और आहा. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दुसरी महत्वाची गोष्ट, प्रथमेश तुझ्या लक्षात नाही येते का प्रथमेश शिंदे मी काय सांगतोय, की आपला व्हिडिओ ऑफ ठेवायचा आहे. आपण काय सलमान खान आहे का सगळ्यांना दाखवायला. सो अह और आहा हे जर एंडिंग असतील तर तो प्रथमा राहील. Second most important thing I would like to share with you that this particular word shouldn't be the verb. Now this is a glitch. हे तुम्हाला कळायला पाहिजे. काय बोलतोय मी, that particular word shouldn't be the verb. क्रियापद नसायला पाहिजे, क्रियापद नसायला पाहिजे. कारण काही ठिकाणी क्रियापदांमध्ये देखील अह असं एंडिंग आलेलं तुम्हाला आढळेल. फॉर एक्झाम्पल निवसतः. आता निवसतः तसं पाहिलं तर एंडिंग मध्ये अह आहे, बट दिस इज नॉट प्रथमा, हे आहे लट लकार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं होतं,
सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीला मी काय बोललो, तुम्ही आधी लकाराचं लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला हे आधीच क्लिअर असेल की दिस पर्टिक्युलर वर्ड इज अ वर्ब, दिस इज नॉट अ वर्ड. व्हेनेवर वी आर रायटिंग प्रथमांत पदानी, प्लीज प्रथमांत इन द सेन्स विभक्त्यंत्य पदानी, whenever we are writing vibhaktyanti padani, make sure it should be a noun, pronoun or adjective. कळतंय का बघा मी काय बोलतोय? नसेल कळतं आय कांट डू एनिथिंग. हे मी खूप सोपं सांगतोय, मी खूप युक्ती वापरून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे जर कळायला प्रॉब्लेम होत असेल तर मग मोठा प्रॉब्लेम आहे. यू शुडंट बी इन 9th or 10th. तुम्ही परत 8वीला चाललेला आहे. तुम्हाला जर नाम हे कळत नसेल मी काय सांगतोय तर. विभक्त्यंत्य पदानी जे ओळखायचं आहे, विभक्त्यंत्य पदानी म्हणजे तो शब्द एकतर नाम पाहिजे, सर्वनाम पाहिजे किंवा विशेषण पाहिजे. क्रियापद नाही शोधत आहे आपण. वी आर नॉट रायटिंग दी वर्ब्स, सो डोंट इन्सर्ट वर्ब्स ऍज वेल. तिथे त्यानं वर्ब्स घुसडून ठेवू नका. तिथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? विभक्त्यंत्य पदानी. विभक्त्यंत्य पदानी मीन्स दे शुड बी नाउन्स, प्रोनाउन्स और एडजेक्टिव्स. ओके, नॉट इवन एडवर्ब्स. क्रिया विशेषण पण नाही. नाम, सर्वनाम आणि विशेषण तीनच गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. ते कसं शोधणार त्याच्या युक्त मी सांगतोय. ओके, सो अह आहा प्रथमा. पाठ काय करायचं? अह आहा प्रथमा. अह आहा प्रथमा उलट पाठ करायचं पाठ करताना, कारण आपण आधी एंडिंग शोधणार ना, त्याच्यानुसार हे करायचंय आपल्याला. आणि ते शोधणं खूप सोपं आहे, कारण प्रथमेचे खूप शब्द त्या पॅराग्राफ मध्ये असतात. अँड बिलीव्ह मी, एव्हरी सेंटेन्स हॅज ऍटलीस्ट अ वर्ड इन प्रथमा. प्रथमेचा एक तरी शब्द प्रत्येक वाक्यामध्ये असतो, त्याच्यामुळे प्रथमा शोधणं हे सगळ्यात सोपं काम आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? लेट्स सी सम एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स बघूयात. आय थिंक इट विल गिव्ह यू मोर क्लिअर आयडिया. स्क्रीन दिसते का बघा? चेक आउट द स्क्रीन. हो सर. Yes, sir. देयर आर 5 लाईन्स. 5 ओळी आहेत. नाउ जस्ट राईट डाऊन दी वर्ड्स विच आर इन प्रथमा क्विकली. यू हॅव अ मिनिट. ऍक्च्युअली 1 मिनिटाची पण गरज नाहीये. Very simple. You just have to find out the words which are in Prathama. Hurry up. Let me see how many words can you find. You don't have to tell me loudly. Just write down the words. फक्त लिहायचे तुम्हाला. नोटबुक मध्ये लिहायचे. स्क्रीनवर बघायचंय, नोटबुक मध्ये लिहायचंय. काय काय? कोण बोलतोय? आवाज नाही आला मला. Wait for a minute. Let the others finish. सगळ्यांचं होऊन जाऊ द्या. Come on, hurry up. It's so simple. खूप सोपं आहे. चला, कोणाकोणाचं झालंय? फक्त प्रथमेचे शब्द शोधायचे आहेत. फक्त प्रथमेचे शब्द शोधायचे आहेत. यू जस्ट हॅव टू फाइंड आउट दी वर्ड्स विच आर इन प्रथमा. कम ऑन, लेट्स चेक. चेक करूया. त्याच्यानंतर मग तुम्ही किती लिहिलेत, त्यातले काय राहिलेत ते बघूया. द व्हेरी फर्स्ट वर्ड भूपाल इज इन प्रथमा. देर आफ्टर पृथुवैन्य अगेन इन प्रथमा. प्रथम वर्ड इज इन प्रथमा. अभिषिक्त. ओके, आता हे जे आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, धातू साधित विशेषण आहे, त्याच्यामुळे अभिषिक्त इट विल बी इन प्रथमा. देर आफ्टर नेक्स्ट वर्ड इज राजधानी. दो इट डझंट एंड विथ अ और आहा, स्टिल इट इज इन प्रथमा. फाईन. आता ह्याच्यामध्ये राजधानी नाही लिहिता आलं, डोंट वरी, तुम्ही बाकीचे तर लिहू शकतात ना. राजधानी हा शब्द मी खास करून एंटायर संस्कृतच्या स्टुडंटसाठी तिथे हे केलेलं आहे, त्याला बॉक्स केलेला आहे की तुम्हाला लक्षात येईल. नदी, नद्यौ, नद्य प्रथमा. राजधानी, राजधान्यो, राजधान्य प्रथमा. तो नदीनुसार डिक्लाइन झालाय, त्याच्यामुळे तिथे आपण त्याला प्रथमे टाकलंय. सी, दीज आर द ट्रिक्स. याचा अर्थ असा नाही होत की हेच एंडिंग पाहिजे. अहम, आवाम, वयम, प्रथमा. दे आर देअर. प्रथमेत ते शब्द आहेत. अहम, आवाम, वयम, प्रथमा. त्याच्या काही एंडिंग मध्ये अह किंवा आहा नाहीये.
मी ही ट्रिक देतो याचा अर्थ काय की तुम्हाला जर शब्द पाठ नसतील, तालिका पाठ नसतील आणि तरी सुद्धा हे बरोबर लिहायचं असेल किंवा यू वॉन्ट टू गेट आउट ऑफ मार्क्स, देन हाऊ वुड यू डू दॅट? ज्याला आता माहितीये की राजधानी इज प्रथमा, अहम आवाम वयम इज प्रथमा, त्यांच्यासाठी तर प्रॉब्लेमच नाहीये. हे कुणासाठी चालू आहे? की ज्यांना युक्त्या वापरून सोडवायचे असते, युक्त्या वापरून सोडवायचे असते. राईट? सम्राट अगेन हा शब्द प्रथमेचे जस्ट लाईक मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा. म्हणून मी सांगतोय की इथे जे मी तुम्हाला दाखवतोय ऑन स्क्रीन ते मी सगळे प्रथमेचे शब्द सांगतोय. इथे सांगताना मी फक्त युक्ती सांगितली आहे की तुम्हाला शोधायचे किती असतात? 2 शब्द. सपोज दिस इज अ पॅराग्राफ, यू जस्ट हॅव टू फाइंड आउट 2 वर्ड्स. ओके, बाकीचेही शब्द प्रथमेत असतात पण तुमचं काम होऊन जाईल. डोंट वरी, डोंट वरी. देन अगेन चारणाः प्रथमेत आहे. उत्सुकाः, गातुम उत्सुकाः मध्ये शब्द आहे उत्सुकाः. डोंट राईट गातुम उत्सुकाः. दॅट्स वाय मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हणालो लेक्चरच्या की फर्स्ट ऑफ ऑल वॉच द लेक्चर ऑफ संधी डिझॉल्युशन, because until and unless you don't know how to dissolve sandhi, you can't write any question of grammar or any other type of question you can solve. So सगळ्यात महत्वाचं जर कुठली गोष्ट असेल तर तुम्हाला संधी सोडवता आल्या पाहिजे. तुम्हाला इथे माहिती पाहिजे की ट्रिक नंबर, इफ वी यूज ट्रिक नंबर फर्स्ट, गातुम प्लस उत्सुकाः, this would be the dissolution and then we can write down the word उत्सुकाः as प्रथमा. समजतं? आणि गातुम इज तुमंत, हे तुम्हाला तेव्हाच लिहिता येईल ज्यावेळी तुम्हाला संधी सोडवता येत आहे. So all the time I would insist you to watch the lectures of dissolving sandhis. YouTube वरती लेक्चर्स आहेत, त्याचे मी लिंक्स देखील आपल्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. देन पृथुः अगेन इन प्रथमा. बघा इथे पण आहाने नाहीये पण तो भानुनुसार चाललेला शब्द आहे. देन चारणाः, सद्गुणाः, स्तोतव्यः, स्तुतिगायकाः अँड प्रसन्नाः. दीज आर दी वर्ड्स. आता काही जण म्हणतील सर आम्हाला पृथू नाही कळालं, सम्राट नाही कळालं, राजधानी नाही कळालं. डोंट वरी, यू जस्ट हॅव टू राईट डाऊन 2 वर्ड्स. इथे तर मी तुम्हाला अख्खा तिथे कितीतरी शब्द शोधून दाखवले, 10-12 शब्द आहेत. ठीक आहे, एवढे तुम्हाला लिहायचे नसतात. यू जस्ट हॅव टू राईट डाऊन 2 वर्ड्स, 1 मार्क. तो ऑटोमॅटिकली एवढं तर तुम्ही लिहू शकाल ना. इफ यू नो आहा एंडिंगचे वर्ड प्रथमे टाकायचे असतात, तुम्ही लिहू शकाल. तसंच जर तुम्ही बघितलं ना सेकंड लाईन मध्ये बघा, प्रकटी भवंती तावदहम, संधी सोडवली तर तुम्हाला कळेल तावत प्लस अहम, दॅट वर्ड इज अगेन इन प्रथमा. अहम आवाम वयम प्रथमा. सो असं नाहीये की हेच एंडिंग पाहिजे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा एंडिंग वाले शब्द प्रथमेत असतात, पण ते शोधता येतील जर तुमचे तक्ते पाठ असतील. आणि मी काय शिकवतोय? ट्रिक, की तुमचे तालिका पाठ नाही आहेत आणि स्टील तुम्हाला जर मार्क मिळवायचे तर तुम्ही ते कसं कराल. ठीक आहे, आय एम जस्ट शेअरिंग द ट्रिक्स. सो ट्रिक्स हॅव सम लिमिटेशन. तुम्हाला तुमचे मार्क्स मिळतील, बाकी तुम्हाला जास्त डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? हा बोला सर. मम येईल. मम कसं येईल? ममच्या कोण एंडिंग मध्ये आलाय की आहा आलाय? मम मे आवयोः नो अस्माकम नः षष्ठी, तो षष्ठीचा शब्द आहे ना, तो कसा प्रथमेत येईल? और आहा हे एंडिंग लक्षात ठेवा. बोला, याच्या व्यतिरिक्त कोणाला काय विचारायचं आहे प्रथमेत? पटकन. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? मम नाही येणार. हा, मम नाही येणार. अपार्ट फ्रॉम दॅट एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? नो? चलो देन लेट्स मूव टू द सेकंड ट्रिक. सेकंड ट्रिक व्हेरी इझी. द्वितीया ओळखायची आहे. द्वितीया ओळखायची आहे, राईट? द्वितीया कशी ओळखणार? सिंपल. हलंतम, हलंतम इन द सेन्स अनुस्वार. हलंतम मीन्स व्हॉट? अनुस्वार. हे मी सबट्रॅक्शनचं हे चिन्ह नाही लिहिते, भागिलेचं चिन्ह नाही लिहिते, मी अनुस्वार लिहिलाय. अनुस्वार. हलंतम, हलंतन एंडिंग मध्ये असले पाहिजे. अँड दॅट शुडंट बी द वर्ब, क्रियापद नसलं पाहिजे ते. हलंत न ज्याच्या एंडिंग मध्ये येत आहे, हलंत म ज्याच्या एंडिंग मध्ये येत आहे, इट शुडंट बी द वर्ब, क्रियापद नसावं. आणि ते तुम्हाला कळून जाईल. अजून लेसन चालू नाही झाले ना. लेसन चालू झाल्यानंतर व्हेन यू नो द मिनिंग ऑफ अ पर्टिक्युलर लाईन, तुम्हाला माहिती असतं की दिस इज अ वर्ब, ते होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याची काही एवढी चिंता करायची आवश्यकता नाही. हलंत म, हलंतन. सिंपल. आहा प्रथमा, हलंत म, हलंतन द्वितीया. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. There is a paragraph. देवदत्त नाम, मी वाचून दाखवतोय पटपट. तिथले द्वितीयतले शब्द तुम्हाला काय करायचे, फक्त लिहायचे आहेत. देवदत्त नाम 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधला पॅराग्राफ आहे. सो इझी. देवदत्त नाम कोपी धनिकः आसीत्, एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः, तस्य गृहे षड्भृत्याः आसन्, तेषु एव एकः चौरः स्यात् इति तस्य मतम्.
चौरम ग्रहीतुम सह वीरबलम साहाय्यम अयाचत वीरबलः अवदत् मित्र अद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहम प्रेषय इति. डन. याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागायला पाहिजे. वी रीड इट, वी फाइंड इट. इट्स सो इझी. वाचलं आणि कळालं. याच्यापेक्षा जास्त वेळ कसा लागतोय? इट शुडंट टेक दॅट मच टाइम. याच्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको आहे. कम ऑन, हरी अप. गुड. चलो लेट्स चेक करूयात. खूप सोपी युक्ती आहे, खूप सोपी युक्ती आहे. यायला पाहिजे आता. लेट्स चेक. फर्स्ट वन, चौरम. पहिला शब्द चौरम. कोणी मतमला लिहिलं असेल स्टील फाईन. मतम इज ऑल्सो ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मतम पण चालेल. चौरम आहे. त्यानंतर वीरबलम. वीरबलम द्वितीय. त्याच्यानंतर साहाय्यम द्वितीयतला शब्द आहे. त्याच्यानंतर सर्वान, दॅट वर्ड इज अगेन इन द्वितीय. भृत्यान अगेन इन द्वितीय. गृहम इन द्वितीय. अपार्ट फ्रॉम दीज आणखी दुसरं कोणी काही लिहिलंय का? प्लीज टेल मी. दोन शब्द तुम्ही लिहिले पाहिजेत असं मला वाटतं. लिहिले असतील कदाचित. आसन. 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 आसनच्या बाबतीत सांगायचं. एक मिनिट. मतम तर चालेल. मतमला काही प्रॉब्लेम नाही. मतम चालेल. फक्त इथे मी तुम्हाला हे केलेलं होतं. मतम चालेल मी बोललो तेव्हा. आसन का नाही होणार त्याचं उत्तर मी मगाशीच दिलं होतं. बिकॉज दॅट इज अ वर्ब. जेव्हा तुम्ही अर्थ करताना तेव्हा तुम्हाला लगेच कळतं काय की तस्य गृहे षडभृत्या हा आसन. मी मुद्दाम 9th घेतलेलं आहे उदाहरण, जेणेकरून तुमची 9th स्टँडर्ड झालेली आहे किंवा काही जण 9th स्टँडर्डला सुरुवात करताय. तर फर्स्ट लेसन मधला पॅरेग्राफ. तस्य गृहे षडभृत्या हा आसन. मराठीमध्ये त्याचा अर्थ करा, पटकन कळेल. त्याच्या घरी 6 नोकर होते. आसन म्हणजे काय? होते. सो दॅट इज अ वर्ब. मी तुम्हाला सांगितलं की हे वर्ब मधलं नसलं पाहिजे. वर्ब मधलं नसलं पाहिजे. नाउ लेट्स कम टू द नेक्स्ट वर्ड. ग्रहितुम का नाही होणार? काहींनी ग्रहितुम लिहिलं असेल. हलंतम अनुस्वार लिहिलंय सर. हा, मग मी विचारतोय की ग्रहितुम का नाही होणार? कोण सांगेल? ग्रहितुम का नाही होणार? सर मी सांगू? बोला. ओम. तू म्हणता अव्यय. एक्झॅक्टली. लेक्चर सुरू होण्याच्या आधीच, याच लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही आधी संधींचं लेक्चर बघा, लकारांचं लेक्चर बघा, धातू साधित अव्ययांचं लेक्चर बघा आणि मग हे लेक्चर अटेंड करा. बिकॉज व्हॉट एव्हर आय एम टीचिंग दॅट्स अ प्रॉपर सिक्वेन्स. यू मिस द सिक्वेन्स, यू लूज द लिंक अँड देन यू लूज द मार्क्स. अँड देन यू फाइंड की नाही काही कळत नाहीये. कळत नाही तो प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही मधल्या लिंक काहीतरी मिस केलेलं आहे. ज्यावेळी मी तुम्हाला धातू साधित अव्ययांचं लेक्चर घेतलं, ज्यावेळी मी ते शिकवलं, त्याच वेळी सांगितलं होतं की जर तुम, इतुम, श्टुम आणि धुम हलंतम किंवा अनुस्वार. तर मी त्यावेळी तुम्हाला लिहून देताना हलंतम लिहून दिलं होतं. तुम, इतुम, श्टुम, धुम ह्या जर एंडिंग असतील तर ते काय असेल? तर ते काय असेल? तू म्हणता. बोला. करेक्ट. जर ते अव्यय झालं, अव्ययचा अर्थ काय होतो? मी त्याच दिवशी तुम्हाला बोललो होतो. का लक्षात नाही राहते? म्हणजे मोठा प्रश्न आहे मला की लक्षात का नाही राहत. मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं अव्यय म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय अव्यय? अव्यय म्हणजे ज्याच्यात बदल होत नाही, व्यय होत नाही. विच डझंट चेंज. विच डझंट चेंज. त्याच्यात बदल नाही होणार. इट मीन्स, याचा दुसरा अर्थ काय झाला? विभक्ती ज्या आहेत ना, विभक्ती म्हणजे शब्दातले बदल. विभक्ती मीन्स चेंजेस इन दी वर्ड्स. इफ दिस वर्ड इज नॉट गोइंग टू चेंज एट ऑल, इफ इट इज अन इनडिक्लाइनेबल, तो जर अव्यय आहे तर तो द्वितीयत कसा जाईल? म्हणजे एक गोष्ट समजून घ्या, एक गोष्ट समजून घ्या. ज्यांनी ग्रहितुमला द्वितीयत लिहिलं होतं त्यांच्यासाठी मला खास करून सांगायचंय, जे आपण आता बघतो आहोत, मी तुम्हाला वारंवार तीच गोष्ट बजावून सांगतोय. कळत का नाही मला हे कळत नाहीये. आपण जे शोधतोय ते एकतर नाम असलं पाहिजे, सर्वनाम असलं पाहिजे किंवा विशेषण असलं पाहिजे. ते क्रियापद, अव्यय असता, क्रिया विशेषण असता कामा नये. इट शुड बी नाउन, प्रोनाउन और ऍडजेक्टिव्ह.
कुठेतरी लिहून ठेवा. डोक्यात तर काही राहत नाही, नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून ठेवा. विभक्त्यंत्यपदानीचे जे शब्द आहेत ते नाम, सर्वनाम किंवा अव्यय असावेत. क्रियापदाला किंवा अव्ययाला ह्याच्यात लिहू नये, कारण ते हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून झालं ना रे. इथे पण अनुस्वार आहे, हलंतमय. ह्यांना मी त्याच वेळी सांगितलं असतं ना, मग तुम्ही याला हेत्वर्थ तुमंत म्हणा आणि द्वितीय पण म्हणा, सांगू शकलो असतो ना तेव्हा. नाही सांगितलं, इट मीन्स की ते नाहीये. अदरवाईज मी सांगितलं असतं की नाही की ह्याला तुम्ही हेत्वर्थक तुमंत म्हणायचं. इफ अ वर्ड एंड्स विथ तुम, इतुम, स्टुम, धुम, इट वुड बी रेकग्नाइज्ड एज तुमंत, इनडिक्लाइनेबल तुमंत अव्यय ऍज वेल एज द्वितीय विभक्ती. असं बोलू शकलो असतो, मी सांगू शकलो असतो. नाही सांगितलं, इट मीन्स की ते नाहीये. अँड यू शुड रिमेंबर दॅट. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना, अदरवाईज गडबड होऊन जाईल. राईट. चलो, आय होप की आता हे तुम्हाला कळालेलं आहे. देन ते झालं, प्रथमा झालं, द्वितीय झालं. याच्यात आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, अदरवाईज वी वुड मूव्ह टू द नेक्स्ट वन. प्रथमा आणि द्वितीय मध्ये कुणाला काही प्रश्न आहेत का? किंवा याच्या व्यतिरिक्त कुठला तुम्ही शब्द लिहिला होता जो मी नाही सांगितला किंवा स्लाइड वरती नव्हता आला, समथिंग लाईक दॅट. अगेन आय एम सेइंग दीज आर द ट्रिक्स. मी तुम्हाला तेवढंच शिकवतोय जेणेकरून तुमचे मार्क सेव्ह होतील. मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जायचंय तर तक्ते पाठ करायचे, ते मी एंटायर कडनं करून घेतो, एंटायर संस्कृतच्या स्टुडंट्स कडनं. आपण तक्ते पाठ केलेले आहेत ना, देवन माला कविमती वारी नदी, ते तर तुम्हाला पाठ करायचे. ते पाठ असतील तर हे काम तुमचं खूपच सोपं आहे. ठीक आहे. चलो, लेट्स गो टू तृतीया. तृतीया कशी ओळखायची? इफ एंडिंग्स आर एन अया, एन अया, भ्याम, ही म्हणजे त्या विसर्गाचा उच्चार ही व्हायला पाहिजे, और भी वरती लिहितो बघा. दिसत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, तोंडी सांगतोय, इथे लिहितो परत. एन अया भ्याम ही भीही, एन अया भ्याम ही भीही. कसं पाठ करायचं? एन अया भ्याम ही भीही. एक एक उदाहरण प्रत्येकाचं देऊन टाकतो म्हणजे लगेच कळेल. एन म्हणजे बघा, देवेन. सांगा काय आलं एंडिंग मध्ये, प्लीज चेक इट आउट. देवेन, एन, देवेन. हा, व्हेन आय से गीतया, utter the word loudly, you would get the ending. गीतया, अया, अया. When I say devabhyam, tell me the ending. Devabhyam. Bhyam. Now see here. हा शब्द जरा बघा. Now utter the word. बालैही. अह नाहीये, बालैही. असं असतं ना अह, हे बघा अह इथे झालं असतं, बालह, हे अह आहे. दिस इज बालैही. बालैही म्हणजे ही उच्चार झालाय, पण कशाचा ही उच्चार झालाय? विसर्गाचा. ही उच्चार झालाय कशाचा? विसर्गाचा. अँड देन व्हेन आय से शालाभिही, ओके, शालाभिही, भिही एंडिंग मध्ये आले. सो कळतंय का कशा कशाने शोधायचंय? एन अया भ्याम ही भीही, एन अया भ्याम ही भीही. प्लीज मेमोराइज. एन अया भ्याम ही भीही, एन अया भ्याम ही भीही. ठीक आहे. चलो, लेट्स चेक इट आउट की किती जणांना किती कळालेलं आहे, काय कळालेलं आहे. चलो, स्क्रीन दिसतंय का? यस सर. हो सर. एक्सक्यूज मी सर. एक मिनिट थांबा, मला ना तुमची स्क्रीन जी गेली आहे नाउ चेक इट आउट. अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम, अरण्ये चित्रांगो नाम मृगः, एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः.
क्षुद्रबुद्धी नाम सह शृगालः स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रताम ऐच्छत् अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेन सह मृगस्य निवासस्थानं गतः मृगशृगालौ दृष्ट्वा काकः अवदत् सखे चित्रांग कोयम द्वितीयः. We are done. चलो, tell me the words which are in Tritiya. It's so simple. स्नेहेन. Just a minute, I haven't asked for the answers. मी उत्तरं विचारलेली नाही आहेत. मी तुम्हाला उत्तरं लिहायला सांगितली आहेत. जे संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी आहेत आणि या ज्या युक्त्यांव्यतिरिक्त जे शब्द सांगितलेत आणि ते लिहिता येत असतील तर ते पण लिहा. चलो, shall we check? Yes, sir. First one is snehena because it ends with ena. Thereafter केनापी, संधी सोडवली तर कळेल केन प्लस अपी. किती जणांचं हे उत्तर बरोबर आलं होतं किंवा किती जणांनी केन लिहिलं होतं? प्लीज रेज द हँड. प्लीज रेज द हँड. दॅट्स गुड. दॅट्स गुड. आता बघा, केनापी मधला केन तृतीयत आहे हे त्याच लोकांना लिहिता येईल ज्यांना संधी डिझोल्युशन प्रॉपरली जमतंय. ट्राय टू अंडरस्टँड हाऊ थिंग्स आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. गोष्टी कशा एकात एक अडकलेल्या आहेत हे जर तुम्हाला कळालं देन तुमचा अभ्यास सोपा होईल. नाहीतर तुम्ही फक्त हे शिकलात एनाया भ्याम ही ही तृतीया. अरे पण तुम्हाला संधीच सोडवता येत नाहीये, गडबड होणार सगळी. सो वेन एव्हर वी आर रीडिंग all the time try to read it with dissolution of संधी. तसे मी टेक्स्ट शिकवताना संधी डिझॉल्व करूनच वाचणार आहे, शिकवणार आहे. बट बिफोर दॅट संधी डिझोल्युशनचे लेक्चर्स प्रॉपरली अटेंड करा, त्याच्या नोट्स व्यवस्थित मेंटेन करा. अदरवाईज मग तुम्हाला व्याकरणाचे टॉपिक्स कळणं गडबड होईल. मी हे सगळं गद्यपद्य सुरू करण्याच्या आधी शाळेमध्ये कदाचित तुमचे गद्यपद्य सुरू झाले असते, पहिला दुसरा धडा शिकून झाला असेल काही लोकांचा. मी नाही शिकवत आहे. का बरं? तसंच गद्यपद्य शिकवणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्हाला हे कळालं पाहिजे. अदरवाईज मग त्यावेळी प्रश्न येतो प्रथमांत पदाने लिखतो. हुशार हुशार विद्यार्थी उत्तर देतात, आपण मस्त फक्त ऐकत बसायचं. अरे हे काय, आपल्याला पण शोधता आलं पाहिजे, आपल्याला पण सांगता आलं पाहिजे. ते कसं येईल त्यासाठीची ही सर्व पूर्वतयारी आहे. ठीक आहे. सो केनापी डिझॉल्व केलं तर कळेल केन प्लस अपी, दॅट इज अ संधी. अपी बाजूला काढा, राहिला शब्द केन, एंडिंग मध्ये आला एन, दॅट्स वाय तृतीया. Thereafter next word is शृगालेन. शृगालेन एन आलंय बघा. स्वार्थ हेतुना. एंटायर संस्कृतचे स्टुडंट ज्यांना भानू शब्द पाठ असेल, भानुना, भानुभ्याम, भानुधी तृतीया, ते स्वार्थ हेतुना शब्द देखील लिहू शकतील. बाकीच्यांनी नसेल लिहिला, डोंट वरी, त्याने काही बिघडत नाहीये. समजा तुम्हाला स्वार्थ हेतुना शब्द नसेल लिहिता आला, सरांनी सांगितलं एन या भ्याम ही वी आणि इथे तर काहीतरी वेगळंच आलंय, वेगळं काही आलेलं नाही, तो पण तृतीयत आहे. मी तुम्हाला सोपं कसं होईल आणि तुमचे मार्क्स कसे मिळतील ते शिकवतो. बाकी याच्या व्यतिरिक्त पण एंडिंग असतात जे शब्द तृतीयत असतात, पण हे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून तेवढंच शिकवलं जात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्द आलाय मृगेन. ओके. thereafter परत एकदा मृगेन रिपीट झालेला आहे, परत एकदा मृगेन शब्द रिपीट झालेला आहे. एवढे सगळे शब्द होते. याच्या व्यतिरिक्त कोणाला काय विचारायचं याच्यात? प्लीज डू आस्क. की याच्या व्यतिरिक्त कोणी एखादा शब्द तृतीयत लिहिला होता असं कोणी आहे? एनीवन की याच्या व्यतिरिक्त एखादा शब्द तृतीयत लिहिला? इफ यू हॅव एनी क्वेरी रिगार्डिंग दिस प्लीज डू आस्क. बोला याच्या व्यतिरिक्त. हा बोला. क्षुद्र बुद्धी. क्षुद्र बुद्धी. हा सांग काय आलं तुला, काय वाटलं त्याच्या एंडिंग मध्ये? काय भी आलं असं वाटलं का? क्षुद्र बुद्धी ही एंडिंग मध्ये तिला असं वाटलं. ठीक आहे. हे बघा, व्हेन आय से क्षुद्र बुद्धी ही शब्द नीट बघा, तो बुद्धी शब्द आहे, तो बुभी नाहीये. असं आहे का? क्षुद्र बुभी हा भी आहे, भी भटजीचा भ, ही बुद्धी आहे. बुद्धी आणि बुभी फरक आहे की नाही? तो एनी एंडिंग नाहीये, नाही तर मी फक्त विसर्ग दिला असता ना. विसर्ग नाहीये, तो भी शब्द आहे. भी ही. ओके ओके ओके. हा आता ह्याने बरं केलं विचारलं. व्हेरी गुड व्हेरी गुड.
ही आलेलं आहे सर, तिथे ना ही असा उच्चार होतोय. आता इथे मी जेव्हा उदाहरण दिलं तेव्हा तुम्ही लक्ष दिलं का? बालैही या विसर्गाच्या आधी आहे ना 2 मात्रा आलेल्या आहेत. या कॉम्बिनेशन मध्येच तो ही होतो. ही हा जो उच्चार आहे ना तो या कॉम्बिनेशन मध्ये होणार असेल तरच होईल, अदरवाईज नाही. म्हणजे व्हेन आय से देवैही, म्हणजे विसर्ग आहे आणि विसर्गाच्या आधी 2 मात्रा आहेत आणि मग त्याचा उच्चार ही होतोय, त्याच केसमध्ये आपण त्याला तृतीय म्हणणार आहे. इथे डेफिनेटली व्हेन आय से क्षुद्र बुद्धी, ऑब्विसली क्षुद्र बुद्धी, ओके, असं ही झाल्यासारखा उच्चार वाटतो, पण मी त्या उच्चाराबद्दल नाही बोलत आहे. मी कशाच्या बद्दल बोलतोय? विसर्ग आलाय आणि त्याच्या आधी 2 मात्रा आलेल्या आहेत, तरच त्याला आपण तृतीय म्हणून कन्सिडर करणार, अदरवाईज नाही. किंवा जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, तुम्ही हीला पण सोडून द्या. तुम्ही सरळ एवढे 4च एंडिंग लक्षात ठेवा. एन या भ्याम भी, सिंपल. हा पण काढून टाका, ही पण काढून टाका. इफ ही इज क्रिएटिंग सम कन्फ्युजन, ही मुळे जर कन्फ्युजन होणार असेल, रिमूव्ह इट. त्याच्यामुळे जर तुम्हाला कन्फ्युजन होणार असेल, हे 4 प्रत्यय लक्षात ठेवा, इनफ आहेत, इनफ. एन या भ्याम भी, बस एवढं लक्षात ठेवा तरी होऊन जाईल तुमचं काम. असे तुम्हाला किती 2 शब्द शोधायचे, खूप सारे असतात. त्याच्यामुळे उगीच ते काहीतरी लिहून चुकीचं आणण्यापेक्षा तुम्ही 4 प्रत्यय लक्षात ठेवा, इनफ होऊन जाईल. 4 प्रत्यय लक्षात ठेवा, काम होऊन जाईल. बोला, याच्या व्यतिरिक्त कोणाला काय विचारायचं आहे? बरं झालं त्याने विचारलं, गुड. सर नेक्स्ट. हा बोला सर, मृगेन का बरं? सांग बरं का बरं? सर तिथे तुम्ही वरती ए न न न असा लिहिला. हा हा, हे बघ, न नानाचा असो नाही तर बाणाचा असो काही फरक पडत नाही. न नानाचा असो नाही तर बाणाचा असो काहीही फरक पडणार नाही. ए न प्रत्यय म्हणून पाहिजे, प्रत्यय म्हणून पाहिजे, बाकी त्या न मुळे काही नाही फरक पडणार. बोला, याच्या व्यतिरिक्त काही आणखी कुणाला विचारायचं आहे? याच्या व्यतिरिक्त न मुळे फरक पडणार नाही, तो बाणाचा असो नाहीतर नानाचा असो फरक पडणार नाही. बोला, अपार्ट फ्रॉम दॅट एनी क्वेश्चन, एनी क्वेरी, और शॅल वी मूव फॉरवर्ड? दॅट्स गुड. नाउ लेट्स गो टू चतुर्थी. आता चतुर्थीच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे, तुम्ही 9th मध्ये असाल नाहीतर 10th मध्ये असाल, चतुर्थीचे शब्द तसं पाहिलं तर खूप कमी आहेत. देर आर व्हेरी फ्यू वर्ड्स इन चतुर्थी. चतुर्थीचे शब्द बऱ्यापैकी कमी आहेत, सापडतच नाही जवळजवळ असं म्हटलं तरी चालेल. 2 एंडिंग लक्षात ठेवा तुम्ही, हे 2 आणि आणखी 2. आय यै, आय यै भ्याम भ्यः, आय यै भ्याम भ्यः. आता भ्याम वरती पण आलाय आणि इथे पण लिहिलाय, म्हणजे मी तृतीयेत पण भ्याम सांगितलं आणि चतुर्थीत पण भ्याम सांगितलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तो शब्द तृतीयेला पण चालेल. हा, आणखी चतुर्थीकडे जाण्यापूर्वी एक मिनिट, तृतीयेची थोडीशी आणखी एक प्रॅक्टिस घेऊया and then we will move forward to चतुर्थी. याच्यामध्ये तृतीय आणखी शोधा बरं एकदा, तृतीयेची आणखी थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि जर 10वीचे स्टुडंट असाल तर हा श्लोक लक्षात ठेवा, याच्यावर तृतीया विचारली जाणार, जाणार आणि जाणारच, 100% गॅरंटी. इफ यू आर स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड आणि जर एक्झाम मध्ये हा श्लोक विचारला, शब्द ज्ञानामध्ये तुम्हाला तृतीया विचारलीच जाणार, एकदम व्हेरी शुअर. हा श्लोक पकडूनच घ्या की तृतीया विचारलीच जाणार. सर एकदा वापस सांगता कोणता श्लोक? स्क्रीन शेअर केलेली आहे, चेक करा. हो सर. यथा चतुर्भी कनकम परीक्षते निगर्षणच्छेदन तापताडनैः तथा चतुर्भी पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. हा श्लोक विचारलाच जाणार, म्हणजे श्लोक विचारला गेला तर याच्यावर तृतीया विचारलीच जाणार, दॅट इज फॉर व्हेरी शुअर. बघा जरा, पहिला शब्द आहे चतुर्भी, जो तृतीयत आहे. निगर्षणच्छेदन तापताडनैः, मगाशीच मी तुम्हाला म्हणालो बघा की विसर्गाच्या आधी 2 मात्रा आहेत, हे तर ते तृतीयत होईल. त्याच्यानंतर चतुर्भी परत एकदा आलंय, श्रुतेन, एन, शीलेन, एन, गुणेन, ऍज वेल एज कर्मणा. आता ना मी लिहून नाही दिलाय, पण तो कर्मणा शब्द होईल. जन्मना, जन्मभ्याम, जन्मभी, तृतीया. पण फाईन, तुम्ही बाकीचे शब्द जरी ओळखू शकलात इनफ आहे. तुम्हाला लिहायचे किती मी म्हणालो परत एकदा, 2. तसे इथे 6-7 शब्द आले, तुम्हाला लिहायचे 2 असतात. सो नो नीड टू वरी अबाउट दॅट. आता तर नुसतं ताड्या नाही लिहिलं तर चालेल? काय काय काय
ताडणही लिहिलं तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही, पण दोन लिहायचे शब्द असतील तर तुम्हाला ताडणही लिहावं लागेल. हा म्हणजे पूर्ण शब्द न लिहिता फक्त ताडणही लिहायचं असं म्हणतोयस का? हो सर. नाही 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 नाही, तसं नाही होणार, तसं नाही होणार. कारण आहे ना, त्याचं कारण सांगतो की हा सामासिक शब्द आहे, संधी झालेला शब्द नाहीये. निगर्षण छेदन ताप ताडणी, दॅट्स अ कम्प्लीट वर्ड, दॅट्स नॉट अ संधी. ज्यावेळी मी तुम्हाला श्लोक शिकवेल ना त्यावेळी सांगेन की असं का झालंय आणि आपण पूर्ण का लिहायचा. संधी झालं तर मग आपल्याला डिझॉल्व्ह करून रेस्ट ऑफ द वर्डच लिहायचा असतो. इथे तसं नाही होणार. चलो, चतुर्थी शोधायची आहे पटकन. चतुर्थी शोधायची आहे. चतुर्थीची तशी उदाहरणं कमी असतात. चतुर्थीची विचारली जाण्याची पण पॉसिबिलिटी कमी आहे आणि त्याची एक्झाम्पल्स पण बऱ्यापैकी कमी असतात. प्रत्यय पाठ करून ठेवायचे. आययै ह्याम्भ्य, जसं वरती पाठ करायचे एन अया भ्याम, ही ला लागलं असं काढून टाका. एन अया भ्याम्भिः आययै भ्याम्भ्य, हे तुम्ही थोडंसं पाठ करून ठेवा. चलो हरी आप चेक करूयात. फर्स्ट वन इज प्रसाद वर्षीभ्याम, भ्याम आलाय बघा. लोचनाभ्याम, भ्याम आलेला आहे. देअर आफ्टर सुगत चरणाभ्याम, 3 शब्द आहेत जे भ्यामने आलेले आहेत. सो दे विल बी चतुर्थी. हे सगळे शब्द जे असतील ते कशाचे आहेत? चतुर्थीचे आहेत. ठीक आहे. नाउ बिफोर वी मूव फॉरवर्ड, पंचमी बघूया. पंचमी अत आत भ्याम्भ्य, अत आत, अत आत भ्याम्भ्य. जसं चतुर्थीमध्ये काय आययै भ्याम्भ्य, तसं अत आत भ्याम्भ्य, अत आत भ्याम्भ्य. पाठ करून ठेवाल पटपट. अत आत भ्याम्भ्य, आययै भ्याम्भ्य, अत आत भ्याम्भ्य. उदाहरणं बघूयात. बघा एक पॅराग्राफ आहे. पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि, परंतु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितं, ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. परमाणुः नाम किम्? अस्तु कथयामि. मुष्टिमात्रान् तण्डुलान् महानसतः आनय, तथेति उक्त्वा पाकगृहात् तण्डुलान् आनयति. चलो, सो सिंपल, पटकन, खूप सिंपल आहे. आय होप की तुमचं हे पंचमीचे शब्द शोधून झाले असतील. 2 जरी शोधता आले तरी खूप आहेत. सिंपल. फर्स्ट वन परमाणुभ्य, सेकंड वन महानसतः. आता इथे थोडंसं शब्द पाठांतर लागेल. जे 10th स्टँडर्डचे त्यांना कळेल महानसतः का आलंय, ज्यांचे तक्ते पाठ असतील. ओके, भगवतः शब्द, भगवत शब्द पाठ असेल तर कळेल हे का झालं. अँड देन पाकगृहात. आता बघा, हे 3 पैकी तुम्हाला युक्ती वापरून 2 तर सोडवता येतील की नाही? इनफ. ज्यांचे तक्ते पाठ आहे त्यांना तो तिसरा पण शोधता येईल, पण त्याने काही जास्त फरक पडत नाही. तुम्ही 2 शोधू शकलात, इनफ, मोर दॅन इनफ. ठीक आहे. सो दिस इज पंचमी. मी आता विचारत नाही कारण वेळ कमी माझ्याकडे, त्याच्यामुळे मी तुमचे किती बरोबर आले, काय शंका आहेत ते लगेच विचारत नाहीये. हा, तुमचा खूपच काही डाऊट असेल तर आपण शेवटी एकदा वेळ घेऊयात की तिथे मी तुमच्या क्वेरीज डिस्कस करतो. षष्टी बघायचं. षष्टी स्य श याहा, स्य श याहा, स्य श याहा, नाम, हे सगळे त्याचेच परत आहेत. स्य श याहा, स्य श याहा, नामशाम सामताम, नामशाम सामताम, एहे ओहो, याचे जरा जास्तच प्रत्यय आहेत, तेवढे पाठ ठेवायचे. स्यश याहा नामशाम सामताम एहे ओहो, स्यश याहा नामशाम सामताम एहे ओहो. प्रत्यय पाठ करून घ्याल. स्यश याहा नामशाम सामताम एहे ओहो. हे जर का एंडिंग्स मध्ये असतील तर ते होणार षष्ठी. स्यश याहा देन नामशाम सामताम एहे ओहो. चलो, अगेन फर्स्ट पॅराग्राफ मगाशी येऊन गेला जिथे आपण प्रथमा विभक्ती शोधली होती. आता आपल्याला षष्ठी शोधायची आहे. पटकन प्लीज बी क्विक. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाम अभिषिक्तः प्रथमः सम्राट, प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्, राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः,
तदा पृथुः आज्ञापयत् तिष्ठन्तु चारणाः यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तोतव्यः ईष्टमनं तु ईश्वरस्यैव भवेत्। स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्। चलो हरी आप डन। Come on, let's check the answers. First one is Pruthunrupasya. Thereafter again Pruthunrupasya. Then Ishwarasyaiva संधी डिझॉल्व केली ट्रिक नंबर 7 वापरून तर कळेल ईश्वरस्य इज षष्ठी। 3 शब्द तुम्हाला सापडले ते षष्ठीचे आणि परत एकदा पृथुनृपस्य आलाय। तसं पाहिलं तर तिथे 2 शब्द आहेत, एक पृथुनृपस्य आणि दुसरं ईश्वरस्य, की जे तुम्ही षष्ठी मध्ये लिहू शकाल। ठीक आहे, देन सप्तमी शोधायची आहे, बट सप्तमीच्या आधी तुम्हाला सप्तमीची ट्रिक। ए याम स्मिन शु सु क्षु ए यामस्मिन शु सुक्षु ओहो ओहो वरती पण आलाय इथे पण आलाय। ए यामस्मिन शु सुक्षु ओहो सप्तमी कसं पाठ कराल? ए यामस्मिन शु सुक्षु ओहो सप्तमी, ए यामस्मिन शु सुक्षु ओहो सप्तमी। सिंपल आहे, पाठ करून घ्यायचं। ए यामस्मिन शु सुक्षु ओहो सप्तमी। चला पटकन एक पॅराग्राफ आहे तुमच्या समोर, तुम्हाला काय करायचंय आता सप्तमीचे शब्द शोधायचे त्यात। महोदय म्हणतात अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम्, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिन्तितम्। सत्यमेव यस्मिन् कस्मिन्नपि क्षेत्रे वयं वृत्त्यर्थं कार्यरताः स्याम तत्र संस्कृत ज्ञानम अस्मत् कृते विशेष अर्हता भवति। चलो डन। कम ऑन हरी अप, इट्स सो सिंपल, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, पटकन। चलो शैल वी चेक। पहिलं शालायाम, पहिला शब्द कोणता आहे सप्तमीतला? शालायाम। त्याच्यानंतर कस्मिन नपी मधला कस्मिन आणि त्याच्या आधीचा यस्मिन हा पण शब्द आहे, पण तिथे माझ्याकडनं त्या स्लाइड मध्ये यस्मिनला हे नाही केलंय, बॉक्स नाही केलाय, बट यस्मिन इज अगेन सप्तमी आहे, कस्मिन पण सप्तमीत आहे। क्षेत्रे, क्षेत्रे बघा ए आलेला आहे तिथे, त्याच्यामुळे तो देखील सप्तमीतला शब्द राहील। तर हे सगळे जे शब्द असणार आहेत ते सप्तमीचे। ठीक आहे, हा संबोधन युजली विचारलं जात नाही की संबोधनाचे शब्द शोधून लिहा असा प्रश्न विचारला जात नाही, जे काही आहेत ते सप्तमी पर्यंत असतात। संबोधन विचारलं जात नाही, मात्र तुम्ही एक ह्याच्यासाठी म्हणून लक्षात ठेवा संबोधन हे अरे अहो, हे अरे अहो जर सुरुवातीला असतील किंवा अशाने सुरुवात होणार असेल तर तुम्ही त्याला संबोधन, आणि प्लस इथे मूळ शब्द म्हणजे हे राम, आता हे संबोधन आहे। त्याच्यानंतर अरे ओहो अशाने एंडिंग झाली तर सप्तमी संबोधन, पण संबोधन युजली विचारलेलं नसतं। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला स्किप केलं तरी चालेल। तसंही प्रथमा ते सप्तमी याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा पटकन, बिकॉज वी आर एक्सिडिंग द टाइम, अदरवाइज वी हॅव टू स्टॉप। कम ऑन, नेक्स्ट लेक्चर सुरू होणार आहे। याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा, फक्त हे व्यवस्थित पाठ करून ठेवा। अ आ प्रथमा, हलंतम हलंतन द्वितीया, एन अयाभ्याम्भिः तृतीया, एन अयाभ्याम्भिः तृतीया, आययैभ्याम्भ्यः चतुर्थी, आययैभ्याम्भ्यः चतुर्थी, अत् आभ्याम्भ्यः पंचमी, अत् आभ्याम्भ्यः पंचमी, स्यश याः नामशाम सामताम, एहे ओहो षष्ठी, ए यामस्मिन् शु सुक्षु ओहो सप्तमी। असं व्यवस्थित आपलं पाठ असलं पाहिजे। कळतं का मी काय बडबडतोय? की गाणं संपलं? असं आपलं व्यवस्थित पाठ असेल तर कळेल। ठीक आहे, नो सर म्हणजे काय सांगितलेलं कळत नाही की काय? एनी क्वेश्चन्स, एनी डाउट? काही प्रश्न आहेत? चलो देन लेट्स स्टॉप हियर, कंटिन्यू।